या आठवड्यात मराठी बॉक्स ऑफिसवर 2 मराठी सिनेमे रिलीज झाले। एक म्हणजे प्रथमेश परबचा श्री गणेशा आणि दुसरा सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांचा #तदेव लग्नम। कोणताही वेळ न दवडता दोन्ही सिनेमांचे शॉर्ट आणि टू द पॉइंट रिव्ह्यू आम्ही देणार आहोत। कुठला सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता आणि कुठला सिनेमा तुम्ही स्किप करू शकता ते तुम्हाला समजेल। चला तर मग रिव्ह्यू स्टार्ट करूया। सिनेमा कोणी लिहिलाय, कोणी डायरेक्ट केलाय या फंदात न पडता आपण थेट कथा, पटकथा, ॲक्टिंग, म्युझिक, सिनेमॅटोग्राफी यावर फक्त बोलूया। तर पहिला रिव्ह्यू आपण करूया #तदेव लग्नम या सिनेमाचा। अतश्री महाजन म्हणजे सुबोध भावे हा एक मराठी प्रोफेसर आहे। तो वयाच्या 40मध्ये असून तो अविवाहित आहे। गायत्री म्हणजे तेजश्री प्रधान सुद्धा अविवाहित आहे। अतश्री आता पुन्हा लग्नासाठी तयार आहे। अनेक नकार पचूनही हताश न होता नेमाने त्याचे वधू संशोधन चालू आहे। दुसरीकडे गायत्री लग्नाच्या विरोधात आहे, परंतु पालकांच्या आग्रहावरून ती अतश्रीला भेटण्याचा निर्णय घेते। ती अतश्रीला पहिल्या भेटीत थेट नकार देते, मात्र गायत्री त्याच्याशी मैत्री करण्याचा निर्णय घेते। असे अनेक प्रसंग येतात आणि ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवतात, एकमेकांना समजून घेतात। पुढे त्यांचे लग्न जुळते का हे पाहण्यासाठी सिनेमा पाहावा लागेल। या कथेवरून दिसते की कथेत काहीच नाविन्य नाही आहे। मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचे उतारवयीन वर्जन आहे। फर्स्ट हाफ या 2 पात्रांच्या भेटीतच संपतो। मध्ये मध्ये ह्युमर पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, मात्र स्क्रीन प्ले एवढा खराब आहे की फर्स्ट हाफ संपूर्ण बोरिंग होऊन जातो। सिनेमा थोडाफार तरला आहे तो दुसऱ्या भागात चित्रपटात काही भावनिक क्षण आहेत जे खरोखरच तुमच्या हृदयाला भिडतात। गाणी थोडी बरी आहेत, मात्र कुठलेच गाणे लक्षात राहत नाही। पटकथा ठीक आहे, पण खूपच प्रेडिक्टेबल आहे। चित्रपट धोबट मार्गावर चालत राहतो आणि सर्व प्रेक्षक कंटाळून जातात। अतश्री म्हणून सुबोध भावे यांनी चांगले काम केले। तेजश्री प्रधान गायत्रीच्या रूपात पण चांगली वावरली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शन ठीक आहे, पण मुळात या कथेतच जम नाही, त्यामुळे चित्रपट एवढी उंची गाठत नाही। त्यामुळे हा सिनेमा टाळला तरी चालेल। आम्ही देतो या सिनेमाला 5 पैकी 2.5 स्टार। दुसरा सिनेमा रिलीज झाला तो म्हणजे श्री गणेशा। टिकल्या म्हणजे प्रथमेश परब आणि त्याचे वडील भाऊसाहेब पाटील म्हणजे शशांक शेंडे यांच्या बाप बेट्यांच्या नात्यावर हा सिनेमा बेतलेला आहे। बापाने टिकल्याला रिमांड होममध्ये पाठवले आहे, कारण त्याने स्वतःच्याच घरात चोरी केली आहे। टिकल्याला त्याच्या प्रेयसीला म्हणजे सृष्टी मालवंडे हिला गिफ्ट द्यायला पैशाची गरज होती, म्हणून त्याने चोरी केली होती। रिमांड होममध्ये राहून टिकल्या सुधारला असे गृहीत धरून भाऊसाहेब त्याला स्वतःच्या जोखमीवर घरी घेऊन जातात। भाऊसाहेब त्याला घरी घेऊन जाण्यात तयार होतात, कारण टिकल्याच्या आईला ब्रेन ट्यूमर आहे। कोकणात त्याच्या घरी जाताना टिकल्या आणि भाऊसाहेब दीपाली म्हणजे मेघा शिंदेला भेटतात। हा तिघांचा एका दिवसाचा प्रवास म्हणजे हा अख्खा सिनेमा आहे। येथे कथा जरी इंटरेस्टिंग असली तरी पुढे काय होणार हे आपल्याला माहीत पडते आणि चित्रपटही तसा प्रेडिक्टेबल आहे। हा संपूर्ण चित्रपट फक्त शेवट सोडला तर प्रचंड रटाळ कारभार आहे। कोकणात जातानाचा प्रवास दाखवताना सिनेमॅटोग्राफी एवढी बेकार आहे की यूट्यूबवरील एखादा व्लॉग बघतोय असे वाटते। या चांगल्या संधीची निर्मात्यांनी अक्षरशः माती केली आहे। त्यात मध्येच ॲटम सॉन्ग टाकून आपलीच कबर खोदली। त्यात पुन्हा कंटिन्युटीचा प्रॉब्लेम आहे। कथा एका दिवसाची आहे, त्यामुळे चित्रपट जरी एका महिन्यात शूट केला असला तरी बघताना तो एका दिवसातच घडला असे वाटणे गरजेचे आहे। कलाकारांचे केस जाडी या बाबतीतही जागरूकता दिसत नाही। क्लायमॅक्सला वडील मुलाच्या नात्याचा विषय नाजूकतेने हाताळला म्हणून थोडे पैसे वसूल होतात, नाहीतर हा सिनेमा मोफते पाहू नये असाच आहे। त्यामुळे हा सिनेमा 100% स्किप केला पाहिजे असाच आहे। टिकल्या म्हणून प्रथमेश परब यांनी चांगले काम केले। भाऊसाहेब पाटील म्हणून शशांक शेंडे यांनी चांगली भूमिका निभावली। बाकीच्या पात्रांची कामे ठीकठाक आहेत। चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत, पटकथा सुमार आहे, त्यामुळे चित्रपटाला आम्ही देतोय 2 स्टार। एकूणच या आठवड्यात रिलीज झालेल्या दोन्ही सिनेमाने फार निराशा केली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।